मित्रांनो, तुम्ही जर शेती करत असाल आणि शेतीच्या रिलेटेड काही बिझनेस करायचा असेल तर तुमच्यासाठी उत्तम बिझनेस आयडिया आहे नर्सरी बिझनेस। कारण आपल्या देशात आणि आपल्या राज्यात ज्यावेळेस शेतकरी शेती करतात किंवा भाजीपाल्याची लागवड करतात ते भाजीपाल्याची लागवडीसाठी रोपांचीच निवड करतात आणि हे रोपे तयार केले जातात नर्सरीमध्ये। हा बिझनेस खूप प्रॉफिटेबल बिझनेस आहे आणि दिवसेंदिवस या बिझनेसची डिमांड वाढत आहे। तर आता आपण बघूया हा बिझनेस कसा करायचा, याला किती खर्च लागतो आणि किती प्रॉफिट याच्यामधून तुम्ही कमवू शकतात। नमस्कार, ॲग्री रायडरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू नर्सरी बिझनेसची संपूर्ण माहिती। चला तर सुरू करूया। मित्रांनो, आपण जेव्हा रोपांच्या लागवडीचा विचार करू त्यावेळेस आपल्याला नेहमी प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्येच लागवड करायला पाहिजे, कारण यामध्ये रोग आणि किडींचा धोका कमीच असतो। आपण कोणत्याही सीझनमध्ये रोपांची लागवड करू शकतो। हे करायचे असेल तर आपण दोन प्रकारे करू शकतो। पहिला आहे शेडनेट हाऊस आणि दुसरा आहे पॉली हाऊस। आता किती खर्च येतो त्यांना बनवण्यासाठी ते आपण बघू। 1 एकर पॉली हाऊस बनवण्यासाठी जवळपास 30 ते 40 लाख रुपये खर्च येऊ शकतो आणि 1 एकरचं शेडनेट बनवण्यासाठी तुम्हाला साधारणतः 20 ते 25 लाख रुपयेपर्यंत खर्च येऊ शकतो। तर याच्यामध्ये राज्य सरकार काही सबसिडी देतं का? तर जवळपास आपलं राज्य सरकार याच्यामध्ये 35% सबसिडी देतं आणि केंद्र सरकारच्या पण काही याच्यासाठी योजना आहेत। तर मित्रांनो बघूया, जर आपण 1 एकरावर पॉली हाऊस सुरू केलं तर त्यात आपण साधारणतः किती नफा कमवू शकतो। आपण टोमॅटो, वांगी, कोबी, कॉलीफ्लावर, टरबूज, शिमला मिरची यासारखी रोपे तयार करत असताल तर एका रोपामागे तुम्हाला साधारणतः कमीत कमी 20 पैसे नफा मिळतो आणि 1 एकरच्या पॉली हाऊसमध्ये एका वेळेस आपण 15 लाख रोपे तयार करू शकतो। आता रोपे लागवड योग्य तयार होण्यासाठी जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागतो। म्हणजे 1 ते 1.5 महिन्यामध्ये 15 लाख रोपांची लागवड केल्यानंतर तुम्हाला साधारणतः याच्यामधून 3 लाख रुपयेपर्यंत नफा मिळू शकतो। ह्यामध्ये काही तुम्हाला खर्च आहे, म्हणजे काही तोटा पण होऊ शकतो, जसं रोप मरणे, जळणे, रोप खराब होणे, इतर खर्च वजा करता सुद्धा तुम्हाला 2.5 लाख रुपयापर्यंत तुम्ही यामध्ये नफा मिळवू शकतात। आणि एका वर्षात जर आपण विचार केला तर एका वर्षात जर आपण 4 बॅच घेतल्या तर तुम्ही एका वर्षामध्ये 1 एकरमध्ये 10 लाखापर्यंत नफा मिळवू शकता। एकदा पॉली हाऊस सेट केल्यानंतर तुम्हाला त्यासाठी काही गोष्टी लागतात। त्याच्यामध्ये कोकोपीट असेल, नर्सरी ट्रे लागतात जे उगवण्यासाठी, आणि त्यांना पाणी जाण्यासाठी शॉवरची सोय लागते। आता अशा सर्व गोष्टी तुम्हाला ह्या बिझनेससाठी गरजेच्या आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।